मुंबईतील मोठी झोपडपट्टी अशी ओळख असणाऱ्या धारावीचा लवकरच कायापालट होणार आहे। धारावीमध्ये सध्या 1 लाखांहून अधिक सर्वेक्षण पूर्ण झालं असून काही सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आहेत। या प्रकल्पाच्या माध्यमातून लवकरात लवकर घरं बांधून पूर्ण व्हावीत आणि या घरांमध्ये राहता यावं अशी मागणी सर्वसामान्य धारावीकरांची आहे। धारावीतल्या कमला नेहरू नगरमध्ये लहान लहान खोल्यांमध्ये अनेक संसारांचा गाडा हाकला जातोय। 10 बाय 10च्या घरात 3 कुटुंब राहत आहेत। त्यांच्या नेमक्या काय समस्या आहेत त्याचा आढावा आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी घेतला। आपण पाहूया। माझ्यासोबत या ठिकाणी दीपकजी आहेत। दीपकजी, मागच्या किती वर्षापासून तुम्ही इथे राहत आहेत? खरं तर एकीकडे प्रकल्पाला हा विरोध होतोय, तर दुसरीकडे तुम्ही लोक हा प्रकल्प लवकरात लवकर होऊन चांगली घरं मिळतील आणि त्या घरामध्ये चांगलं राहता यावं यासाठीचा हा प्रयत्न आहे। काय सांगाल, काय त्रास आहे सध्या या धारावीमध्ये? सध्या त्रास असा आहे मॅम की तुम्ही आलात ते बद्दल धन्यवाद आणि विचारता आमचा प्रकल्प मांडताय तुम्ही लोक दोघांनी, ते चांगले धन्यवाद तुमचा पहिला हे करतो। आणि अजूनपर्यंत कोण आलेलं नाही हे मानायला, तुम्ही आलात त्याच्याबद्दल धन्यवाद। आणि हे प्रकल्प म्हणजे दुनियाला माझं स्वतःचं होणार नाही पण पूर्ण धारावीचा होईल आणि धारावीचा विकास होणं गरजेचं आहे। कारण बघा आता तुम्हाला एक कप आहे बघा, शिल्ड आहे, पोरगी अशी 10 शिल्ड आहे माझ्याकडे आणि 12 सर्टिफिकेट आहेत पोरींचं, तर ते त्यांचा उपयोग काय बरोबर आहे। आणि धारावी म्हणजे धारावीमध्ये हे पण आहे, बाजार मांडलेला आहे, सर्व काय व्यवसाय पण आहे, पण पुढे झालं पाहिजे, पुढे झालं पाहिजे आणि पुढे विकास होण्याचं याच्यामुळे आम्ही पूर्ण धारावीकर मागे आहोत। आता आम्ही एक एक पिढी वाढत जाते बरोबर आहे। मग आम्ही कसं झोपतो, कसं पाणी भरतो, कसं बघा तुम्ही बघू शकता, पाणी जेवण बिवण सर्व बघू शकता। आणि वरती झोपतो आम्ही मग, आणि म्हणजे पायाला पाय लावून पोरं बिरं सर्व पायाला पाय लावून झोपतात, असं आहे असं या पुरा धारावीची कंडिशन आहे। आणि जर चांगलं तुमच्या मताने जर झालं तर तुम्हाला देव लाभो। या ठिकाणी आपण पाहतोय की एक गृहिणी एवढ्या छोट्या घरामध्ये आपला संपूर्ण संसार जो आहे, दिवसभराचं जे काम आहे याच 10 बाय 10च्या खोळीमध्ये करत असते। त्यामध्ये त्यांची मुलं असतील, संपूर्ण कुटुंब असतो, तो वावरत असतो। आणि त्यासाठीच आता आपण पाहतोय की ही घरं लवकरात लवकर पूर्ण व्हावीत यासाठीचा हा प्रकल्प लवकरात लवकर व्हावा आणि नवीन घरामध्ये त्यांना राहता यावा यासाठीची ही मागणी जी आहे ती होत असताना धारावीकरांची पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित कांबळेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। आम्ही 40 वर्ष 50 वर्षापर्यंत इथं आहे तर आम्हाला पण जागा पाहिजे ना। एवढीशा घरामध्ये आम्ही पण कसं कुठं मोठं घर भेटलं, बिल्डिंग झालं तर आम्हाला पण दोन आहेत, 4 भाऊ आहेत, एकातला 4 हिस्सा आहे। मग त्याच्यामध्ये आम्हाला वरती खाली भेटला तर आम्हाला पण जरा जागा होईल म्हणून आम्ही प्रयत्न करते। जल्दी होगा तो बहुत अच्छा रहेगा। धारावी रीडेवलपमेंट तो बहुत अच्छा रहेगा। वो तो प्रोजेक्ट शुरू किया है तो बहुत जल्दी, लेकिन हम लोग को नियर बाई चाहिए, लंबा नहीं चाहिए। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।